श्री स्वामी समर्थ मंडळी, पाहिलेत ना कसे लाल बुंद असे टोमॅटो आहेत. पाहूनच तोंडाला पाणी सुटलं की नाही. तर आज आपण ह्या टोमॅटोची अगदी तशीच भाजी पण करणार आहेत बरं का. एकदम मस्त चविष्ट अशी भरलेलं टोमॅटो. आता त्यासाठी काय करायचं, ह्या टोमॅटोचे असे 4 भाग करून घ्यायचे. अगदी आपण भरलेलं वांगे करतो की नाही, त्याचे वांग्याचे कसे 4 फोडी करून घेतो, अगदी तसेच ह्या टोमॅटोची सुद्धा 4 फोडी करून घ्यायच्यात. आता मी सर्व टोमॅटोचे इथं काय केलं, 4 फोडी करून घेतल्यात, 4 भाग करून घेतलेत. आता हे गावरान टोमॅटो असल्यामुळे हे जरा जास्त आंबट आहेत, त्याच्यामुळे काय केलं मी थोडेसे इथं पिळून घेतलेले आहेत. जर तुमचे टोमॅटो जास्त आंबट नसले, नाही पिळे तरी चालतील. आता इथं काय केलं मी, लसूण घेतलं आहे, आलं, काळा भाजून घेतलेला कांदा, खोबरं, कढीपत्ता आणि कोथिंबीर. नंतर इथं मी 2 चमचे फुटाणे घेतलेले आहेत आणि 2 ते 3 चमचे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. आता हे काय करायचं, अगोदर फुटाणे आणि शेंगदाणे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत. त्याचं चांगलं कूट करून घेतलं आहे. नंतर आपण जे जिन्नस घेतले होते की नाही, खोबरं, त्यानंतर काय करायचं, अगोदर खोबरं आहे ना ते अगोदर बारीक करून घ्यायचं, कारण ना ते बाकीच्या ह्याच्याबरोबर बारीक होत नाही. त्याच्यामुळं अगोदर मी काय केलं, खोबरं बारीक करून घेतलं. नंतर त्यामध्येच हा भाजलेला कांदा घातला आहे आणि कांदा अखंड न घालता थोडासा चुरगळून घातला आहे, की जेणेकरून तो लवकर बारीक होईल. नंतर लसूण, आलं आणि कोथिंबीर, त्यानंतर कढीपत्ता, हे सर्व जिन्नस काय करायचे, मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायचे. आता पाटावर वंटा असल्यानंतर कसं सगळं एकदाच जरी आपण वाटून घेतलं तरी चालतं. आता मिक्सरमध्ये मात्र हे टप्प्याटप्प्यानंच बारीक करावं लागतं. अशा पद्धतीने हे आपण बारीक करून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये काय करायचं, हे मसाले घालून घ्यायचे. यामध्ये धणा पावडर, गरम मसाला, हळद पावडर, लाल तिखट आणि घरी बनवलेला काळा मसाला आणि मीठ घेतलेलं आहे मी. आता हे सर्व मसाले काय करायचं, ते आपण जे कूट तयार करून घेतलं होतं की नाही फुटाणे आणि शेंगदाण्याचं, तेही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि वाटलेलं आपण जे मसाले ते सर्व एकत्र करून हे जिन्नस काय करायचं, एक मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचे, की जेणेकरून ते छान असे मिक्स होतील. मसाले छान असे मिक्स झाले पाहिजेत. पावडर मसाल्याने वाटण आपण केलेलं वाटण हे. आता त्यासाठी मी मिक्सरमध्ये तर फिरवून घेतलंच होतं, शिवाय मी इथं हातानेही छान अशी मिक्स करून घेते आहे, की जेणेकरून चांगलं तिखट मीठ सर्वत्र पोहोचेल. आता काय करायचं, हे केलेलं वाटण आणि मसाला आहे की नाही, तो काय करायचा, हे आपण टोमॅटोमध्ये भरून घ्यायचा. चिरलेल्या टोमॅटोमध्ये, सर्व टोमॅटोमध्ये अशा पद्धतीनेच मसाला काय करायचा आहे, भरून घ्यायचा आहे. एकदम चविष्ट आणि स्वादिष्ट होती बरं का ही भाजी, अशी भरलेल्या टोमॅटोची. सर्व टोमॅटोमध्ये मी अशा पद्धतीने काय केला, मसाला भरून घेतलेला आहे, पाहू शकता तुम्ही. आता उरलेला मसाला मात्र मी तसंच ठेवलेलं आहे वाटण ते. आता इथं काय करायचं, आपल्याला गॅसवर कढई मांडून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला फोडणीला हवं आहे तितकं तेल घालून घ्यायचे. तेल छान गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये जिरी मोहरी घालून घ्यायची आहे आणि नंतर त्याच्यामध्येच काय करायचा, कढीपत्ता घालून घ्यायचा आहे फोडणीमध्येच. आता कढीपत्ताही तिथं छान असं तडतडला आहे, की त्यामध्ये लगेच आपण ही भरलेले जे टोमॅटो आहेत की नाही, ते मग घालायचे तेलामध्ये. आता इथं आपले टोमॅटो घालून झालेत, आपण छान असे त्या तेलामध्ये ते अगोदर परतून घेऊयात. टोमॅटो इथे छान असे परतलेत. आता जे उरलेलं जे वाटण होतं की नाही, ते काय करायचं, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं वाटण आणि त्या टोमॅटोवरती घालून घ्यायचं आहे, कारण आपण या भरलेल्या टोमॅटोची रस्सा भाजी करणार आहेत. आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे तेवढं पाणी त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे छान असे शिजवून घ्यायचे आहेत. एक नंबर अशी भाजी होते, एकदम मस्त चविष्ट अशी. भाकरीबरोबर खा, चपातीसोबत खा किंवा भातासोबत खा, छानच लागणार. आता इथं आपण पूर्ण टोमॅटोमध्ये पाणी घालून घेतले. आता इथं भाजीला आपल्या उकळी फुटलेली आहे. आता इथं आपली भाजी तयार आहे, आपण सर्व करून घेऊया.
ही भाजी खायला खूप छान लागते. अशा पद्धतीने भरलेल्या टोमॅटोची भाजी तुम्ही कधी केली आहे का ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि हो, माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत